आता आपण पुढच्या बुलेटिनकडे वळतोय आणि पुढच्या बुलेटिनची सुरुवात आपल्याला करायची आहे महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। आज मुंबईमध्ये बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद पाडण्याचा कडूंचा इशारा। विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मतदार यादीच्या मुद्द्यावर मोर्चाची अंतिम रूपरेषा ठरवण्याकरता विरोधकांची मुंबईत बैठक। मतदार यादीतील घोळासंदर्भात आज पुन्हा राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडिओ। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात करणार प्रेझेंटेशन। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आक्रमक। जमीन गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीकरता पोलिसात देणार तक्रार। रोहित पवारांच्या विरोधात दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोगस आधार कार्डचं प्रात्यक्षिक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भाजप पदाधिकाऱ्याची तक्रार। बीडमध्ये अजित पवारांच्या स्वाक्षरीच्या बनावट पत्राचा वापर। जिल्हा नियोजन कार्यालयात पत्र सादर करणाऱ्यावर गुन्हा दाखल तर प्रशासकीय कामकाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। गुंड निलेश घायवळनं 3 वर्षात 58 एकर जमीन घेतली। जामखेडमध्ये कुटुंबियांच्या नावे जमीन। पुणे पोलीस ईडी चौकशीची करणार मागणी। बिहारमध्ये 2/3 बहुमतानं एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांचा विश्वास। बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट। नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत। या जिल्ह्यामध्ये 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीपातील धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कृषी विभागानं केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात 14,000 हेक्टरवरील धान पिकांचं नुकसान झाल्याचं पुढे आलेलं आहे। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे। मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसानं भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतात कापून ठेवलेलं भात पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेलंय। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय। जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात विशेषतः पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यात पडलेल्या पावसाचा फटका कापसाला बसलाय। या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलं असून काढणीस आलेला कापूस शेतातच भिजून गेलाय। मुंबईतून एमडी ड्रग्ज आणून सोलापुरात विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला अटक करण्यात आली आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेनं केलेल्या विशेष कारवाईत त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। पुण्यातील काळेपडळ हडपसर भागात 3 आरोपींकडून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची विक्री सुरू होती। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं त्यांना अटक केली आहे। या कारवाईमध्ये एकूण 3,50,000 रुपयांचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरात बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत अळी सदृश्य घटक आढळला। या प्रकारावर नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। नांदेडमध्ये घरकुलाची देयकं काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याची कबुली देणाऱ्या 9 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले अभियंता आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदावरील 9 कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी ही कारवाई केली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ एक बेवारस बॅग आढळली होती। तपासणीमध्ये या बॅगेत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या एकाचं आधार कार्ड आढळून आलं असून कपडे आणि इतर साहित्य सापडलं। मात्र हायवेवर अचानक ही बॅग आढळल्यानं काही काळ पोलिसांची तारांबळ उडाली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरात आयटी पार्कमधील एका बोगस कॉल सेंटरमधून थेट अमेरिकेतील नागरिकांना गंड घालणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता। या प्रकरणात पोलिसांनी 114 जणांना अटक करण्यात आली होती। या प्रकरणाचा मास्टरमाइंड अब्दुल फारुख मुकदम शाह उर्फ फारुखी याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। मोठी घसरण झालेल्या सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे। सोन्याच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ते 1,20,000 रुपयांवर पोहोचलेला आहे तर चांदीच्या भावात 1,000 रुपयांची वाढ होऊन ते 1,48,000 रुपयांवर पोहोचली आहे। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या 2 इमारतींमधील 83 रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार आहेत। एमएमआरडीएनं रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी निवडलेल्या घरांची आवश्यक ती दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याची तयारी म्हाडानं सुरू केली आहे।
नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचे 891 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। सीएसएमटी कुर्ला 5व्या-6व्या मार्गिकेच्या प्रकल्पाला लवकरच गती मिळणार आहे। धारावी रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी अखेर जागा रिकामी करत एसआरएच्या घरात राहायला जाणार असल्याची हमी हायकोर्टात दिली आहे। नेरळ माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवासी सेवेत धावणार आहे। पुढील महिन्याच्या सुरुवातीला 7 नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सेवा सुरू केली जाणार आहे। महिन्याभराच्या विलंबानंतर ही मिनी ट्रेन प्रवासी सेवेत दाखल होते। कंपन्या आणि ऑडिटची आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख केंद्र सरकारनं वाढवली आहे। करदाते 31 ऑक्टोबर ऐवजी 10 डिसेंबर 2025 पर्यंत रिटर्न दाखल करू शकतील। राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीबरोबरच मत्स्य उत्पादकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीनं जलाशयातील मत्स्यसाठा, मत्स्यबीज, नौका आणि जाळींचं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त मत्स्य उत्पादकांसाठी 15,000ची मदतीची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे। महिलांनी या कालावधीत आपले ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं। लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। याविषयीचा शासन आदेश जारी करण्यात आलाय। बहुतांश लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केले असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। आता एक मोठी बातमी। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या प्रत्येक विभागात मायक्रो प्लॅनिंग शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे। प्रत्येक वॉर्डात महिला आणि पुरुष असे अंदाजे 50हून अधिक लोकांच्या नियुक्त्या केल्या जात असून गेल्या 2 महिन्यात 2,500 ते 3,000 नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती मिळते। शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील पक्षाच्या शिवदूत आणि लक्षवेध ॲपच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदारांची आणि मतदार याद्यांची पडताळणी केली जाते। प्रामुख्यानं मुंबईत कोणत्या प्रभागात आपलं वर्चस्व आहे आणि कोणत्या ठिकाणी ताकद कमी पडते याचा अहवाल तयार केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय, काय अपडेट? आपण बघतो की दिवाळी मोठा सण पार पडलेला आहे आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी जी आहे सर्वच पक्षातून करण्यात येते। विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करण्यात येत आहे। विशेषतः मायक्रो लेव्हलवरती त्याचं प्लॅनिंग जे आहे ते केलं जातं। मुंबई सारख्या शहरामध्ये इमारत प्रमुख असतील, चाळ प्रमुख असतील, गट प्रमुख असतील, अगदी या मायक्रो लेव्हलवरती प्लॅनिंग जे आहे ते त्यांच्याकडनं करण्यात येत असल्याची माहिती मिळते। विशेषतः शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस देखील आहे। पदांसाठी मोठ्या प्रमाणात पक्ष जे आहे पक्षांतर करून ते करण्यात आल्यामुळे एक प्रकारे स्पर्धा जी आहे ती पक्षांतर्गत आपल्याला पाहायला मिळत आहे। पक्ष प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा जी आहे ती पक्षामध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, त्याचबरोबर इतरही समन्वयक अशी पदं जी आहेत ती निर्माण करण्यात आलेली आहेत। मुंबईत एकूण 227 महापालिका वॉर्ड आहेत आणि सर्व 227 वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक शिवसैनिकाला कुठलं ना कुठलं पद देऊन त्याला कार्यान्वित जे आहे ते केलं जात आहे। त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग जे आहे ते शिवसेनेकडनं करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। बरं उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतडी वरठा पाडा इथल्या ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। रस्ता नसल्यानं गावातील नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे अमरावती दौऱ्यावर आहेत। माजी राज्यपाल रासू गवईंच्या स्मारकाचं उद्घाटन सोहळा सीएमच्या हस्ते संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा हजर राहणार आहेत। भारतानं 2047 पर्यंत देशात 350 ते 400 विमानतळ उभे करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी दिलेली आहे। ही पायाभूत सुविधांची योजना संधी विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच उच्चतम हवाई सुरक्षा मानकं कायम ठेवण्याची देशाची बांधिलकी दर्शवते असं त्यांनी म्हटलं। मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या पासमध्ये अपंग प्रवाशांना 25% सवलत देण्यात येणार आहे। मेट्रोच्या तिकीट प्रणालीमध्ये पुढील 10 दिवसात आवश्यक ते बदल केल्यानंतर ही सवलत लागू होईल। विकास कामं आणि प्रकल्पांच्या ठिकाणी सर्वाधिक प्रदूषण होत असल्यानं महापालिकेच्या पर्यावरण विभागानं 28 मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। या सूचनांचं पालन न केल्यानं पालिकेनं जानेवारी ते सप्टेंबर 2025
या 9 महिन्यात 8,390 विकास कामांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। त्यापैकी 3,458 बांधकामं थांबवण्याची नोटीस दिलेली आहे। ठाणेकरांनी महापालिकेच्या पाणीपट्टीचे तब्बल 250 कोटी रुपये थकवल्यानं वसुलीसाठी प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे। एप्रिल 2025 पासून महापालिकेनं कर वसुलीला सुरुवात केली असून आतापर्यंत फक्त 43 कोटी इतकीच पाणीपट्टी वसूल करण्यात प्रशासनाला यश आलं। आरबीआयमधील सुवर्णसाठा सतत वाढत असून सप्टेंबर 2025 अखेर तो 880.18 टनावर पोहोचलाय। गेल्या 12 महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2024च्या तुलनेत या साठ्यात 25.45 टनाची वाढ झाली आहे। मोबाईलवर येणाऱ्या कॉलमध्ये कॉल करणाऱ्याचं खरं नाव स्क्रीनवर दिसावं यासाठी कॉलर नेम प्रेझेंटेशन या सेवेचं परीक्षण सुरू केलंय। मार्च 2026 पर्यंत ही सुविधा देशभरात लागू होणार असून फसवे कॉल आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते एक महत्त्वाचं पाऊल आहे। यासाठी पायलट चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं समोर आलंय। गेल्या 3 वर्षात 1,276 रुग्णांपैकी तब्बल 520 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। म्हणजे दर 5 रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू होतोय। त्यातही जवळपास 13% रुग्णांनी उपचार अर्धवट सोडून पळ काढलाय। ठाणे जिल्ह्यातील तानसा आणि मोडक सागर तलावाच्या धरण क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्याचा मुंबई महापालिकेनं अंतिम निर्णय घेतला। या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणारा खर्च महाप्रीत ही कंपनी करणार असून प्रकल्पाचं देखभाल 25 वर्षांच्या कालावधीसाठी महाप्रीतकडे असणार आहे। या प्रकल्पातून तब्बल 100 मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात येणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड पूर्व इथल्या मिठागराची 42.51 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता। मिठागराची ही जागा प्रकल्पाला देण्याबाबतची अधिसूचना नगरविकास खात्याकडून काढण्यात आली। धारावीतील काही झोपड्यांचं पुनर्वसन मुलुंड इथल्या या मिठागराच्या जमिनीवर केलं जाणार आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई महानगरपालिकेनं JVLR ते कफ परेड पर्यंतच्या भूमिगत मेट्रो 3 मध्ये अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मोठ्या व्यावसायिक आणि निवासी संकुल भूमिगत पदपथांद्वारे मेट्रो 3ला जोडली जातील। मुंबई महानगरपालिकेनं या संदर्भात 8 प्रस्तावांना मान्यता दिली आहे। बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर मार्गाच्या उद्घाटनासाठी MMRDAला अद्याप मुहूर्त मिळाला नाहीये। यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या वेळी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा MMRDAचा प्रयत्न होता। एसटी महामंडळाला दिवाळी हंगामात 301 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं। 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटीनं दररोज सरासरी 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे। यंदाच्या हंगामात सर्वाधिक उत्पन्न पुणे खात्यानं मिळालेलं आहे। तथापि एसटीला दैनंदिन 34 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचं लक्ष्य मात्र गाठण्यात अपयश आलं। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात CISFनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतला। विमानतळाच्या या संचालनालयाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीवरील चर्चेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली आहे। यावेळी घरांच्या किमती कितीनं कमी होणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्यानं ग्राहकांबरोबरच सिडकोचंही लक्ष लागलं। भायखळ्याच्या वीरमाता जिजामाता भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे येत्या काही महिन्यात सर्पालय उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे। राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प सध्या मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलाय। शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलचा काटेकोरपणे वापर करण्यावर भर द्या। तसंच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या प्रणालीचा लाभ मिळण्यासाठी त्रुटीविरहित मानक कार्यपद्धती तयार करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले। सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट डिजिटल अरेस्टचा धोका कायम असताना व्हॉट्सअॅप हॅकिंग आणि सिम स्वॅप पाठोपाठ आता कॉल मर्जिंग स्कॅमचा नवा धोका समोर आलाय। हे गुन्हेगार मोबाईलवरील कॉल मर्ज फीचरचा गैरवापर करून OTP मिळवतात आणि पैसे चोरतात। त्यामुळे यापासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय। येत्या बुधवारी 5 नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री आकाशात एक अद्भुत आणि तेजस्वी दृश्य अनुभवायला मिळणार असून सुपरमूनचं दर्शन घडणार आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार असल्यानं त्याचं रूप अधिक मोठं 30% तेजस्वी आणि मनोहारी दिसणार आहे। कार्तिकी यात्रेत प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी बाटल्या आणि ज्यूसचं वाटप करण्यात येणार आहे। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी देखील प्रशासनाकडून करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। हमीभाव केंद्र बंद असल्यानं
हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी त्यांना करावी लागते आणि त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. रिपाईचे दिवंगत नेते आणि बिहार केरळचे माजी राज्यपाल रासू गवई यांच्या स्मारकाचं अमरावतीमध्ये उद्घाटन केलं जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. समुद्रामध्ये वादळ सदृश वातावरणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसलेला असून मच्छीमारी हंगाम सुरू झाल्यापासून वादळी वातावरणामुळे मच्छीमारी व्यवसाय वारंवार ठप्प होतोय. सिंधुदुर्गासह राज्यातील मच्छीमार नौका या देवगड बंदरात सुरक्षेच्या कारणास्तव दाखल झाल्या.